न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। अंजनेरी पर्वत रुद्ररूप मारुती यांचे जन्मस्थान आहे। या जागेबद्दल अजूनही बऱ्याचशा लोकांना ज्ञान नाही। या जन्मस्थानाची जनतेला ओळख करून देण्यासाठी नाशिकमध्ये 1998 साली ड्रॅगन स्कूल ऑफ सेल्फ डिफेन्स मार्शल आर्टचे संचालक गोपाल सेंचुरी व विद्यार्थी तसेच वनवासी कल्याण आश्रमच्या कार्यकर्त्यांतर्फे नववर्ष गुढीपाडवानिमित्त पहिली हनुमान जनजागरण ज्योतीची पदयात्रा काढण्यात आली, जी की त्र्यंबकेश्वर, सातपूर, महात्मा नगर, कॅनडा कॉर्नर असा प्रवास करीत नाशिकच्या काळाराम मंदिरापर्यंत पोहोचवली गेली। त्यावेळी पारंपरिक पुजारी स्वर्गीय श्रावण लांडे यांनी गोपाल सेंचुरी यांना सांगितले की मंदिराला कळस नाही, तेव्हा गोपाल सेंचुरी यांच्या मार्गदर्शनाखाली बालब्रह्मचारी मकरंद लेले, मालवीय चौक, पंचवटी, नाशिक तसेच मिलिंद गायधणी, गोरे, रामलिंग, रविवार कारंजे यांच्या हस्ते सन 1998 साली माता अंजना मंदिराला कळस चढवण्यात आला। 1998 अधिक त्र्यंबकेश्वर येथील स्थानिक गावकरी हनुमान जयंती निमित्त भजन कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करायचे, पण त्यानंतर हनुमान जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यास सुरुवात झाली। 1998 नंतर सलग 5 वर्षे ही ज्योत काढण्यात आली आहे। ही ज्योत आता नाशिकच्या बऱ्याच ठिकाणी दिली जात आहे। हे अशक्य कार्य पूर्ण करण्यासाठी हनुमंताचे आणि अंजनी मातेने भक्तांकडून परिश्रम करून घेतले, असे गोपाल सेंचुरी यांनी सांगितले। नमस्कार। श्री गणेशाय नमः। मनोजवम मारुत तुल्यवेगम जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मंगळवारी हनुमान जयंतीनिमित्त मी गोपाल सेंचुरी सर्व हनुमान भक्त आणि सनातनी लोकांना मी हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा देतोय। आणि आम्ही 98 साली पहिल्यांदा अंजनेरी पर्वत ते काळाराम मंदिरपर्यंत जनजागरण ज्योत काढली होती आणि त्या दिवशी गुढीपाडव्याचा मुहूर्त बघून आम्ही ते ज्योत काढली होती। आणि त्यावेळेला आमचा उद्देश हेच होता की तिथेपर्यंत लोक जावा आणि नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा मध्यभागी जो अंजनेरी पर्वत आहे त्या पर्वतावरती इतक्या वर्षापासून ते मंदिर होता आणि त्या मंदिरात जे मूर्ती बसवली होती ती श्री महाऋषी दादासाहेब पोतनीस त्यांनी तिथे मूर्ती बसवलेली होती आणि त्यांच्याबरोबर ते वरपर्यंत जायला पण रस्ता त्यांनीच केला होता आणि त्यांच्याबरोबर बरंच त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं। आणि त्याबरोबर म्हणून नाशिकची जनता आणि महाराष्ट्राची पूर्ण परिसरातली महाराष्ट्र प्रदेशातली पूर्ण जनता जागृत व्हावा आणि हनुमानच्या तिथे जाऊन हनुमान भक्तांनी तिथे सेवा करावं म्हणून ह्या उद्देशाने आम्ही तिथे पहिली जनजागरण ज्योत काढली होती। आणि त्या ज्योतामध्ये प्रतिसाद खूप मिळाला होता आम्हाला। आणि हे त्र्यंबकेश्वर ग्रामीण पोलिसाचा बंदोबस्त, नाशिक शहरातल्या पोलिसाचा बंदोबस्त, त्यावेळेला मकरंद रानाडे साहेब ACP होते, त्यांनी खूप सपोर्ट केला होता। आणि आमच्याबरोबर पोलिसांची गाडीही खूप काळाराम मंदिरपर्यंत त्यांनी बंदोबस्त दिली होती। आणि आमचा उद्देश हेच होता की त्यावेळेला 50 लोक जाऊन तिथे डफली वाजवून काय आदिवासी लोक पूजापाठ करायचं, त्यांचं मन्नत पूर्ण झालं पण तिथे कोंबड्या कापायचं, बोकड्या कापायचं। आणि ते जेव्हा आम्हाला मला कळलं आणि मी तिथे रात्रभर मुक्कामी थांबलो, ते सुद्धा त्यांना समजावून सांगितलं। आणि त्यांना तेव्हापासून ते थोडं त्यांनी बाजूला जाऊन ते पूजापाठ करायला सुरू केले। तिथून म्हणजे 100 मीटर 200 मीटरवर पुढे जाऊन त्यांनी पूजापाठ करायला सुरू केले। आणि तिथे तेव्हापासून जे प्रार्थना सुरू झाली जनजागरण ज्योतची, आजपर्यंत ते जनजागरण ज्योत सगळीकडे जात आहे। आणि संगमनेर, मालेगाव आणि पंचवटीले जे आमचे मुलं आहेत, आमच्या मार्गदर्शनाखाली ज्यांनी काम केलं होतं ते मुलं आजही पण ज्योत चालू आहे। ते उद्या
हनुमान जयंतीला ते परत ते ज्योत कालाराम मंदिरपर्यंत घेऊन जाणार आहेत. आणि एवढं सांगून, एवढं माहिती देऊन मी आपल्याकडून रजा घेतोय. जय श्री हनुमान, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. नमस्कार, मी मकरंद लेले, कपालेश्वर मंदिर येथील पुजारी. 1998 पासून आम्ही जिथे अंजनी मातेचं मंदिर आहे त्या तिथे लांडगे गुरुजी म्हणून होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांना तिथे विचारणा केली की इथे मंदिरावर कलश नाही आहे. तर ते म्हणे ठीक आहे, चालेल, तुम्ही बसवला तर चालेल तुमच्या हस्ते. मग नंतर आम्ही गोपाल संचेरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अंजनी मातेच्या मंदिरावरती कलश स्थापना केली. त्यानंतर राजेंद्र गवळी, मकरंद लेले, मिलिंद कायदने, दिलीप जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान ज्योत, अंजनी पर्वत ते काळाराम मंदिर असं आम्ही ही सुरुवात केली. ओके. न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेघ, नाशिक.